नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजीत शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात. महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना. इचलकरंजी. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त इचलकरंजी शहरात देशभक्ती आणि उत्साहपूर्ण वातावरणात शासकीय ध्वजारोहण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर माननीय श्री उदय धातुंडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले. या सोहळ्यास आमदार डॉक्टर राहुल आवाडे, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या यांच्यासह महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच शहरातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, एनसीसी कमांडर, शिक्षक वर्ग, विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रध्वज फडकताच उपस्थितांनी राष्ट्रगीताच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी संपूर्ण परिसरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदवला. एनसीसीच्या कमांडर व विद्यार्थ्यांनी दिलेल्या शिस्तबद्ध मानवंदनेमुळे कार्यक्रमाला विशेष दिमाग प्राप्त झाला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. नागरिक बंधू भगिनी, युवक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिले. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व, राष्ट्राची एकता व अखंडता आणि नागरिकांची देशाप्रती असलेली जबाबदारी यांची जाणीव करून देण्यात आली. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान देण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. महानगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे इचलकरंजीतील स्वातंत्र्य दिनाचा शासकीय ध्वजारोहण सोहळा संस्मरणीय ठरला. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा.